सो हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल माय सेल्फ साक्षांत आणि आज आपण बघणार आहोत नेमकं स्टडी काय करायचं तर आपण आधी अनॅटॉमी सब्जेक्ट घेऊ की मॉडर्न ॲस्पेक्टनुसार इम्पॉर्टंट काय काय तर सो त्याच्यामुळे आपण बघू की इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ अनॅटॉमी हा फक्त मॉडर्न ॲस्पेक्टनुसार टॉपिक आहे व्हिडिओ आहे तर आधी आपण बघू की एम्ब्रिओलॉजीमधनं सगळ्यात आधी काय काय इम्पॉर्टंट आहे तर डेफिनेशन आणि ब्रांचेस ऑफ एम्ब्रिओलॉजी आणि फिटस स्पर्म आणि ओवम फर्टिलायझेशन क्लिवेज जर्म लेअर फॉर्मेशन आणि देअर डेरिव्हेटिव्हज नंतर मंथ वाईज डेव्हलपमेंट हा एल-ए-क्यूसाठी येतो क्वेश्चन आयुर्वेद आणि मॉडर्न दोन्ही मिक्स करून. त्याच्यानंतर फिटल सर्क्युलेशन पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो. नंतर प्लॅसेंटा फॉर्मेशन आणि अंबोलिकल कॉर्ड फॉर्मेशन हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत एम्ब्रिओलॉजीचे. त्याच्यानंतर आपण बघू ऑस्टिओलॉजी. ऑस्टिओलॉजीमध्ये स्ट्रक्चर, टाइप आणि ऑसिफिकेशन. तर ऑसिफिकेशन म्हणजे काय याच्यावरती एस-ए-क्यू लास्ट इयर आला होता. त्याच्यानंतर अप्पर लिम्बचे बोन्स कोणते इम्पॉर्टंट आहेत तर क्लॅव्हिकल, स्कॅप्युला, ह्युमरस, रेडियस आणि याच्यापैकी ह्युमरसला लास्ट इयर एल-ए-क्यू आला होता. त्याच्यानंतर लोअर लिम्बमध्ये आपण बघू हिप बोन आहे. त्याच्यामध्ये त्यात हिप बोनमध्ये जे इलियम, इस्चियम, प्यूबिस हे 3 बोन आहे. याच्यापैकी कोणताही एक बोन शॉर्ट नोटसाठी किंवा एस-ए-क्यूसाठी येतो. त्याच्यानंतर फिमर जो आहे तो एल-ए-क्यूसाठी येतो. त्याच्यानंतर शॉर्ट नोट आणि टार्सल आणि कॅल्केनियन्स तर येऊ शकतं, रेअर आहे. त्याच्यानंतर स्कल बोनमध्ये पण हे पण रेअर आहे. टेम्पोरल बोन, परायटल आणि ऑसिपिटल बोन. थोरॅक्समध्ये स्टर्नम एक इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावर एल-ए-क्यू येऊ शकतो. या सर्वांचे क्लिनिकल ॲस्पेक्ट पण लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवा तुम्हाला मार्क्स स्टेप वाईज आहे. जसं आपण मॅथ्स सॉल्व्ह करायचो त्यानुसार इंट्रोडक्शन, त्याचे साइड डिटर्मिनेशन, त्याच्यानंतरचे जे सर्व त्याचे साइड्स हे मसल अटॅचमेंट आणि नंतर आपलं याच्यानुसार क्लिनिकल ॲस्पेक्ट्स याच्यावरती मार्क्स आहेत. त्याच्यानंतर अर्थरोलॉजी जॉइंट्समध्ये आपले जे टाइप, स्ट्रक्चर आणि मूव्हमेंट हे स्टार्टिंगला लिहायचं आहे आपल्या. तर शोल्डर जॉइंट आहे, एल्बो जॉइंट, हिप जॉइंट, नी जॉइंट आणि टेम्पोरोमँडिब्युलर टीएम जॉइंट. तर नी जॉइंटवरती लास्ट इयर एल-ए-क्यू आला होता. तर नर्व्हस सिस्टम खूपच जास्त वास्ट टॉपिक आहे. पण याच्यातलं नेमकं स्टडी काय काय करायचं तर इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन ऑफ नर्व्हस सिस्टम हा फिजिओलॉजीचा टॉपिक असतो तरी यायचे चान्सेस राहतात. मेनिंजेस खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यामध्ये 3 लेयर आहे मेनिंजेसच्या त्या सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आहे डिस्क्रिप्शन ऑफ ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तर ब्रेनबद्दल ज्याचे ते लोब्स वगैरे आहे किंवा त्याचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन येतो किंवा स्पायनल कॉर्ड पूर्ण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर क्रॅनियल नर्व्ह आणि स्पायनल नर्व्हज. त्याच्यानंतर लास्ट इयर एक ऑड क्वेश्चन टाइप म्हणू शकतो आपण तो आला होता जो की ब्रॅकियल प्लेक्ससवर आला होता एल-ए-क्यू. त्याच्यानंतर लंबार प्लेक्सस पण आहे, सर्व्हायकल प्लेक्सस आणि सॅक्रल प्लेक्सस. त्याच्यानंतर फॉर्मेशन आणि सर्क्युलेशन ऑफ एस-टी-एस-एफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हा पण खूपच जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यावर ते एल-ए-क्यू किंवा एस-ए-क्यू येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. त्याच्यानंतर ब्लड सप्लाय ऑफ ब्रेन मोस्टली वायवामध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. तरी जर तुम्ही केलं तर एस-ए-क्यूसाठी येऊ शकतो. त्याच्यानंतर एंडोक्रायनॉलॉजी ग्लँड्स खूप साऱ्या आहे बॉडीमध्ये पण त्याच्यापैकी पिट्युटरी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, सुप्रारेनल आणि प्रोस्टेट या ग्लँड्स प्रेझेंट आहेत तर इम्पॉर्टंट ग्लँड आहेत. त्याच्यानंतर जो थायरॉइड ग्लँड आहे याच्यावरती लास्ट इयर एस-ए-क्यू आला होता. तर या सर्वांचे क्लिनिकल ॲस्पेक्ट पण लक्षात पाहिजे. लक्षात ठेवा प्रत्येक ऑर्गन जो येईन किंवा बोन्स येईन किंवा जॉइंट येईन त्याचं तुम्हाला क्लिनिकल ॲस्पेक्ट लिहिणे अनिवार्य आहे, कंपल्सरी. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम्स बघू त्याच्यामध्ये ब्रॉन्कियल ट्री, लंग्स आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्ट ज्याच्यामध्ये लॅरिंक्स, ट्रकिया, फॅरिंक्स नंतर प्ल्युरा आणि इट्स क्लिनिकल ॲस्पेक्ट ज्याच्यावरती लास्ट इयर एस-ए-क्यू आला होता आणि डायफ्राम. तर डायफ्राम जो आहे तो मसल म्हणून पण येऊ शकतो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विथ देअर क्लिनिकल ॲस्पेक्ट जे की मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टमवर बघू तर रिजन्स ऑफ ॲब्डोमेन जे 9 रिजन्स आहे त्याच्यावर क्वेश्चन येतो. स्टमक, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डुओडेनमवरती खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे डुओडेनम आणि जेजुनम आणि इलियम. त्याच्यानंतर आपण बघू लार्ज इंटेस्टाईनमध्ये सीकम, कोलन, अपेंडिक्स याच्यावरती येतो. त्याच्यानंतर लिव्हरवरती एल-ए-क्यू आला होता लास्ट इयर. पॅनक्रियास, स्प्लीन आणि पेरिटोनियम आणि प्रत्येकाचे ऑफकोर्स क्लिनिकल ॲस्पेक्ट्स. त्याच्यानंतर आपण बघू कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम सी-व्ही-एस. तर सी-व्ही-एसमध्ये हार्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर राईट आणि लेफ्ट एट्रियम आणि राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. तर लेफ्ट व्हेंट्रिकलवरती लास्ट इयर एल-ए-क्यू आला होता. पेरिकार्डियम पण इम्पॉर्टंट आहे जे कव्हरिंग ऑफ हार्ट आहे आणि एओर्टा ज्याच्यावरती एस-क्यू आला होता. त्याचे ब्रांचेस विथ देअर क्लिनिकल ॲस्पेक्ट. युरिनरी सिस्टममधून किडनी आहे मोस्ट इम्पॉर्टंट ज्याच्यावर एस-क्यू आला होता. युरेटर आला होता. नंतर युरिनरी ब्लॅडर मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि युरेथ्रा जो की मेल आणि फिमेल बोथचा एस-क्यू आला होता लास्ट इयर. ते विथ देअर क्लिनिकल ॲस्पेक्ट. त्याच्यानंतर सेन्सरी सिस्टम बघू. सेन्सरी सिस्टममध्ये आपल्याला 5 सेन्सेस आहे. त्याच्यामध्ये आय इम्पॉर्टंट आहे, इयर इम्पॉर्टंट आहे. नोजवर ते येतो बऱ्यापैकी क्वेश्चन. टंगला लास्ट इयर एल-ए-क्यू आला होता आणि स्किन इम्पॉर्टंट आहे. तर लक्षात ठेवा आय म्हणजे हे जे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहे, सेन्सरी सिस्टमसोबत तुम्हाला पंच ज्ञानेंद्रिय जे आपले त्याचाही थोडाफार आयुर्वेद पार्ट लिहिणं इम्पॉर्टंट आहे आणि त्या सर्वांची क्लिनिकल ॲस्पेक्ट. होप सो हे एक्झाम पर्पजसाठी तुम्हाला
हा व्हिडिओ युजफुल होईल. तर या व्हिडिओमध्ये आपण एनाटॉमी बघितलं. याच्यानंतर आपण आयुर्वेदनुसार एनाटॉमी म्हणजे रचनाशास्त्रामधले इम्पोर्टंट टॉपिक्स बघू आणि असं करत-करत आपण सगळे टॉपिक्स कव्हर करू. तर या सर्व हे सगळ्या लिस्टची पी-डी-एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करतो. तर सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. याच्यानंतर आपण सर्व सब्जेक्ट्सचे असेच व्हिडिओ बनवणार आहोत. थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. थँक यू सो मच.